नमस्कार, कांचन्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे चमचमीत रस्सेदार काळ्या घेवड्याची भाजी। चला आपण बघू आता काय करायचं आहे कृती। मी काळा घेवडा घेतलाय, हा बघा, चांगलं धुवून स्वच्छ करून घेतलाय। तर आपण कुकर मध्ये टाकून घेऊ। पाणी टाकू थोडं, थोडंसं मीठ टाकू, थोडीशी हळद टाकते मी, दोन शिट्ट्या घ्यायच्या आहेत। आपण ही भाजी बिना वाटणची बनवणार आहे। छान, तुम्हाला मी दाखवते। मी दोन शिट्ट्या काढून घेतले। बघा, छान असे मऊ झाले काळा घेवडा। हे बघा, मी आता काढून घेते। पहा, हे पाणी टाकून नाही द्यायचं, आपल्याला यूज करायचं आहे। आता आपण फोडणीची तयारी करू। हा, आपल्याला लागणार आहे, मी अद्रक आणि लसूणची पेस्ट घेतले कुटून, 2 कांदे घेतलेत बारीक चिरून, हिरवा कोथिंबीर लागणार आहे थोडासा, 1 टमाटर घेतलाय बारीक चिरून, कढीपत्ता लागणार आहे, थोडंसं जिरं लागणार आहे, हिंग थोडंसं। आता आपण मसाले पाहू। मसाल्यामध्ये आपल्याला लागणार आहे लाल तिखट कोल्हापुरी, गोडा मसाला 1 चमच, थोडंसं मीठ चवीनुसार घालायचं आपल्याला, चिंचेचा कोळ घेतलाय 1 चमच टाकायचा आहे, बेसन पीठ घेतले 1 चमच आणि हळद घेतले। चला आपण तयारी करू आता। मी कढई ठेवले, आपण आता तेल टाकून घेऊ। आपलं तेल गरम झालंय, तर जिरं टाकून घेऊ आपण, हिंग टाकते, कढीपत्ता टाकते, अद्रक लसूणची पेस्ट टाकते, मी कुटून घेतले, हलवून घेऊ। कांदा टाकून घेऊ आता, ही भाजी बिना वाटणची छान बनते, चवीदार। आता आपण टोमॅटो टाकू, थोडंसं मीठ टाकू त्याच्यावर, म्हणजे टोमॅटो लवकर मॅश होईल। पहा, आपला टोमॅटो पण झालाय, शिजलाय। आता मी थोडीशी फोडणीमध्ये कोथिंबीर टाकते, लाल तिखट टाकून घेऊ, हळद टाकतो थोडी,
गोडा मसाला टाकते। चवीनुसार मीठ टाकायचं। आपण थोडं मीठ कुकरमध्ये पण टाकलं होतं। हलवून घेते। पहा शिजलाय आपला हे मसाला। बघू आता। आपण आता हे काळा घेवडा टाकून घेऊ। हलवून घेऊ व्यवस्थित। मी थोडंसं पाणी टाकते। मी थोडं पाणी टाकते। आपण थोडं त्याच्यात चिंचेचं कोळ टाकू, 1 चमच। थोडासा चिंचेच्या कोळने छान अशी टेस्ट येते, चवीला छान लागते। थोडंसं मी बेसन टाकून घेते। मी थोडं पाणी टाकून ते घोळून घेतले। थोडंसं टाकते। हलवून घेऊ अशा प्रकारे। थोडी एक उकळी येऊ दे। मी झाकण ठेवते। पाहू आपल्या भाजीला एक उकळी आले। पहा किती छान अशी तरीदार आपली भाजी बनली आहे। हे पहा, अशा प्रकारे तुम्ही पण बनवून पहा। छान अशी आपण बेसन टाकलोय ते एकजीव व्हायला थोडंसं। हे पहा, नॉनव्हेज पेक्षा पण छान लागते ही भाजी। चला आपण काढून घेऊ आता। वरून कोथिंबीर टाकू। हे पहा मी काढून घेते। पहा आपली भाजी तयार आहे। तुम्ही भातासोबत पण खाऊ शकता, भाकरीसोबत पण खाऊ शकता। ही भाकरी मी नाचण्याची घेतली, म्हणजेच रागीची। तुम्ही चपाती बरोबर पण खाऊ शकता। अशा प्रकारे एकदा बनवून पहा। लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा।